आणि छिपऱ्याला चेंबावतो बारीक बसतो, नाही तर दाढी घोटायला जातो वार नाही तर वार गर्दी झाली तर मग स्वतःच घोटतो. पण पुन्हा केस फुटत ते ना वारी कुठला आणि केस फुटला. वारी कुठली केस वारे कुठला आजवटी करू आमचे आता काय करू काय काय करी तो या मला वाटत का तसं परत तस ते होत. मला जे वाटत नाही तेच करायला. आता तो याशिवाय कोणी तोच हे आम्हाला ऐकत नाही असं देवाला म्हणतो का आपण आणि आपण करतो का कोणाला पुसतो का. बरं राहिलं देवाचं भजन सोड काही आता काय करावं आपल्याला सुचत नाही. माझ्याकडे एक माणूस आला ते म्हणू लागला की मला सुचतच नाही. मी मला कुठं सुचत अरे तुला सुधरत नाही पण मला कुठं सुधरत नाही. आपण दोघे मला लोक महाराज म्हणते तुला महाराज म्हणते मला काय करते तर मला कुठे सुधरत. मला सुद्धा तुझ्यासारखं कानात घालावं वाटत. मग देवाचं नाव मनात ठेवा लोकांना झोपल्यासारखं दाखवतो. श्रीमान करण्यावर स्वरावाय आणि कोणी म्हणलं हो हो बोलत नाही. दाखवूच नाही. कधी गांभूळ करू नये गण लावू नये पण देवाचं नाव गपचूप घ्यायचं. गण लावू नये काय नाही येड्यावानीच राहतं. कोण काय म्हणे येडे जाऊ द्या शाण्यावानी कुठं काम करत त्याच्या करता मी देवाचं नाव गपचूप घेतो. जमन का तुम्हाला गपचूप राहायला गपचूप राहाय तसं मेलेला मुर्दाची आणि देवाचं नाव मनात घेत. बरं तुम्हाला मनातली मनात शिवे देता येत कधी कोणाला फोटो मोडाचे सत्यानाश सरास राहून सगळ्यांना असं वाटतं. तर असं करण्याऐवजी गपचूप बसता येत तुम्हाला नाही बसता येत का कोणाला सगळ्याला त्याला काय मारत कोणी बी सुतूक असलो तरी वा का सुतकात बी जमत कवा बी जमत हाकता हाकतावणी जमत
कधी बी जमत कधी जमत कधी बी जमत दिवसातून 24 घंटे कवा बी जमत चोऱ्या करता करता बी जमत सर्व कार्य करता हरे बोला हरी बोला बघाच्या रीतीनं सोपीवर मामा सांगितले मग दररोज देवाचं नामस्मरण केलं घड्याळ लावून काय घड्याळ लावून हात कधी घड्याळ त्याच्या हातात घड्याळ नाही का त्या गाडीला घड्याळ नाही आणि मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये काही बी मोबाईल मध्ये नाही भेटत तो मोबाईल नाही तर चोर होता माणसं रुटले रुटत नाही जेव्हा त्या खावा काय काय माणसं काय काय बाया रुसल्या पण म्हणा पुंडली तराच्या रीतीनं देवाचं नाव घ्यावं मग चित्त शुद्ध होत शुद्ध होत म्हणजे देव करत का आणि माणूस काय वाटत जसं तो माझा वाटत ना मी गुण आहे बर खरं सांगा यायचा गोळ आहे बघा तुमचा गोळ कोणी गो केला काय बेमाने का खोटं बोलते त्यानेच खाल्लं आणि त्यानेच गो केला आणि कोणा वाटत मान आहे वा बाबा इतकं तो खोटं बोलतो मग असं आपण लक्षात घ्यावं काय करायचं ते करा बाबा पण नामच घ्या साधू संत सांगते काही बी करा आपण देवाचं नाव 2-3 घंटे तर घेतात पाहत एक बार संध्याकाळी एक बार खूप आनंद होईल तुम्हाला मग नेहमीच घ्या बाकीचे तर ते सोडून देतात भूक बी लागायचे नाही तुम्हाला जे नामाचा नाद लागल की काय लागायचे भूक लागणार भूक लागायची नाही चाल लागायचे नाही आता बाकीचे पचायला सांगा नाही इतकं नामस्मरण चांगलंय नाम संकीर्तन साधन निर्गती सायास तुम्हाला बघा तुला भाकरी खाऊ ना दे का बोलायचे
भाकरी खाऊ ना आता. राजा बदाय भाकरी असा गेला तरी बी राजा आता बघ भाकर खाऊ ना म्हणून काय होतं देवाचं नाव घेतल्यानं जवळ तिळ पापे न दिसणार पाप जळून जाईल. देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला वाटत की नाही तुमचं पापे मग जळून जाईल. तुम्ही तर पाहिले नाही लोका पण आम्ही म्हणतो जळून जाईल. तुम्हाला रोग तुम्ही पाहत असता मग डॉक्टर म्हणतो हे औषध घ्या म्हणजे रोग वाढत असतो. लय काळ ते औषध घेतलं तेव्हापासून काय झालं म्हणलं रोगच वाढे त्याला. पैसे घेतले का हो म्हणला कसे काय आले होते म्हणजे चोर. म्हणून न दिसणारा पाप सुद्धा जोडून जात देवाचं नाव घेतल्याने. आणि देवाचं नाव मला वाटत तुम्ही माणूस असल्यामुळं तुम्हाला घेईल. अल्ला येईन काही का होईना येईन ना गॉड होईल काही नाही. देवाचं नावच येते कोणतं मसोबा बिरोबा खडोबा काही देवाचं नाव. तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे कारण त्याच्याशिवाय काहीच नाही ना. कोणाशिवाय देवाशिवाय बघ तुम्ही देवाशिवाय मग देवाचा आवडता का नाही आवडता. तुमच्या बायकोला नाही आवडत का देवा इतकं देवाला तुम्ही खूप आवडता. सगळे मनुष्य जे आपले जीव तर देवाला जास्त आवडते. का मग देवाला यायला चटकत हे नादी लागलेले नाहीत ना. अंदाजे असते थोडे फक्त सोडून दे लागते ना. आता हे तर हे होता माझ्या त्याला पाहिलं तर देवाचा समजावतं त्याला वाटलं मजा यायची कोण यायच्या. म्हणून मनुष्य द्यातल्या कंठी काय कोणता अभंग आहे कंठी धरला कंठी धरला कृष्ण आणि म्हणे कंठा जर देवाचं नाव घेतलं तर जळतील पापे न लभिती साया झाले करू नका. नाही तर मी चाललो कुठं मी राहणार नाही तर भाकर खायला नाही खात. अरे बापरे रस फुगू नका देवाचं नाव मनात मग त्यानं अवघड मनात देहच नाही जगत नाही. मनात धरला तर मनातून देवाचं नाव घेतला जगच नाही आणि वरवर देवाचं नाव घेतलं आणि मनातून कंठी धरीला कृष्ण म्हणी मनी कंठा धरला पुन्हा मनात दिला. असं असतं का? काही काही गोष्टी मनात असतात आपण लोकांना सांगतो का नाही.
नका सांगू बाबा पण मनात देवत धरा दुसरं काही मनात धरणं का बर का दुसरं धरू तर असं झालं हे असं काहीच्या काही झालं म्हणून मनात काय धरा बघ मनात देव धरला तर काय होत मनात अज्ञानात राहत नाही दिवा लावल्यावर काय होत देव मनात धरल्यावर काय होत शांतीच राहत नाही भ्रांती समोर म्हणून तर मी गेलो नाही तर मला का मायला का माझीला का पंढरपूर कधी गेले नाही मी कहून चालले काय झालं म्हणजे माझी माय गेली नाही माझी आजी गेली नाही मी कशी काय गेली अरे तिकीट कमी होत लोक म्हणू लागले की आता पंढरपूरची पंढरपूरला बाया फार आल्या एकदम भक्ती भाऊ सगळा कशा काय एकटीला होत का नव्हतं आपल्याला म्हणून या करता देवाचा देवा कारण देवाला भाव लागतो तुमचं काय नाव आहे भगवान कोणी ठेव हे माझे भगवान कुठं आहे रे बायको म्हणतात भगवान सगळेच खराब झाले हे माझे धड आग्रह मुत्रम कामावलं आणि भगवान आहे म्हणे अरे वा रे बाबा असा कसा वाटला वाट मग हे भगवान आहे का शहाण्या माणसाला तुम्हाला कळत नाही गेलो भगवान नाही यो काय हे शरीर विटा शरीर का
जात असताना तुम्हाला दिसत का? आणि हे पाहिल्यावर स्वप्न पडतं का? आणि तुम्ही तिथं नसता का इथं नसता? तिथं बी असतो इथं बी असतो. मग खरे तुम्ही पण हे नाही बाबा, ते नाही. मला आहे न दिसणारे आणि जमणारे आणि देवाची बरे देवाची बरे तुम्ही देव का खोटं आहे काय? अरे तुम्ही तिथं खोट्याला खरं म्हणलं का नाही? एवढं मोठं खोट असताना त्याला उलट खरं म्हणलं. मग तुम्ही देव नाही होय बोला हा? देवाचे आणि हे इतकं मोठं खोट असताना त्याला खरं म्हणाले बघ बघ. मग तुम्ही देव नाही होय? हे नाही बाबा, याला खोटच म्हणा. संसार नाही रज्जू सर्पाकार तेव्हा ते देव म्हणतो तू नाव का म्हणून द्यायला लागला. ते म्हणलं हे असं म्हणजे कस मरोनी नाही. दोरीवर भासणारा तर पण मरत असतो का? नाही. अरे नसतो पण दिसतो. काय नसतो पण दिसतो. नसतो पण दिसतो. मग तुकाराम महाराज शिकवतात आपल्याला की दोरीवर सर्प दिसतो पण सर्प नसतो. हे जग असंच आहे आणि स्वप्न तसंच आहे हे तुम्हाला माहित आहे. खेटला खाऊ तेव्हा नाही वाटलं याची इकडे वय मुलं इकडं खरं वाटलं म्हणून ते बी खरं वाटलं. खेटलं खाल्ले परंतु सुधारलो नाही. पण आता सुधारलो कारण ते खोट खरं वाटलं होत. ते खोट असून खरं वाटलं. खोट जागर जाग्यावर वाटलं. काय खोटे कधी वाटलं आणि मग हे खोट हे बी खोट होत पण ते खरं वाटलं. मग ते बी मी खरा आहे. इथं बी खरा तिथं बी खरा. मी खऱ्यावर या. अरे गेलेले हो संसार तुकाराम महाराज म्हणते तुम्ही माणसं आहेत ना तुमच्यावर देवाची कृपा आहे. पण तुम्हाला नाद लागला संसार म्हणून तुम्हाला संत संगतीत राहा. म्हणजे त्यांच्या संतांचे अभंग गाथा हे ते हरिपाठ हे ते वाचा. तितका वेळ संत संगतीत करा. मग तुमच्या
मनात सुधारणा होईल हळूहळू मळणी कर आणि निर्मळ मन झाले की रामच होईल. दुनियाचं नका म्हणू की माझं मन लईच खराब अरे किती खराब असू दे ना का राक्षस आहे का तू हा काय माणूस आहे ना देवा धर्म बाबूस आहे ना मी मानो नामस्मरण करा मग नामस्मरण न दिसणार असतो त्यांना धरता येत का असं धरता येत का नाही वारा धरता येत नाही पण माणूस प्रयत्न करतो त्याला काहीतरी लावालावी करायला. त्या फुग्यामध्ये वारा कोण येते पंडित एवढं फुगत ना फुग राबला तर त्याच्यात वारा कोण येते पंडित पण आपल्या हातात धरता येतो का वारा नाही का वारा नाही वारा का आवाज नाही आवाज धरवते हातात नाही धरता तेव्हा वाजवलं आता खराब बोलीच आहे पण लोक वाजवायला लागला म्हणून देवाचं नाव घ्या तुम्हाला घेता येत ये रे बोलता येत नाही देवा धर्म तुम्हाला नाव रे त्या बैलाला बोलता येत नाही गाईला बोलता येत नाही झाडाला वाटतं बोलताच येत नाही आणि कुत्र्याला बोलता येत नाही आणि ओघाराला बोलता येत नाही आणि हलगटाला बोलता येत नाही कोणालाच बोलता येत नाही आणि तुम्हाला बोलता येत नाही तुम्ही हबी कुछ कम नाही आणि काय कमी आहेत का आम्हाला बोलता येत मग बोला ना देवाचं नाव घ्या तुम्हाला बोलता येत तर कोणाचं नाव घ्या देवाचं घ्या. देवाचं नाव घ्या कधी घ्या कधी घ्या आणि नाही घेता आलं तोंडानं तर मनातल्या मनात घ्या असं करतो का नाही आपण काही की आपल्याला कोणाला बोलता नाही आलं तो मनातले मनात बोलतो कोणी म्हणून मनुष्यानं नाम मन बोलावं मग कालगतील पापे जन्मांतरीची नदगती छाया जावे रसून जावं लागत नाही नदगती छाया जावे वनांतरा सुखे घोर जायची तर घडत नाही पण देव येतो तुम्हाला बी कळत की मी बी न दिसणारा जाणारा खरा आहे आणि हे उग जागा टिविणार आहे का भासणार आहे काय जागा टिविणार आहे का भासणार आहे आणि सावली बसणार जागा टिवते का नाही काय नाही बसणारी सावली जागा आठवत नाही कशी भासणारी भासणारी असणारी असणारी आहे का भासणारी आहे भासणारी असणारी म्हणत जागा तो तिळका असेल तिळाला बी जागाला आणि तिळाचं चित्र काढायला त्याला काय जागा कागदावर काय काय काढते फोटो छोटे बी काढते या मुर्द्याचे बी काढते म्हणून हे लक्षात ठेवा की तुम्ही चांगले पण दिसत नाही आहे तुमच्यामुळे तर हे उतारा आणि नादी लागली त्याला तुमच्या मनानं त्याच्या नादी लागावा
हे उताडा मनामुळे का कशामुळे आणि मन दिसत का कारण तुम्हाला वाईट नाही का लय अवघड आहे बाप्पा अरे कशाचा अवघड आहे तू अवघडात पडला तू गुंतवलास का आनंद मला लय आठवते की बाळा खुर्ची त्याला येते का नाही येत नाव मी घेतोय घेऊ मी देतोय आणि म्हणतोय नाही काय म्हणा आधी तू बायका आगीत बायका त्याच्या करता तुम्ही देवाचं नाव घेतलं तर काय होईल की सगळ्या प्रकारचा संसार निवडत होईल आणि तुमच्या मनाचा संसार काय हे मासी आणि याला काय नाव ठेवलं म्हणजे बाईने अरे तुझ्या बाईने ठेवली पण थोडा अक्कल गो खायला गेली का तुझ्या बाईने काय मी नाव दत्त वर दत्त कुठं मी बसला आगत म्हणजे काय नाव आहे तो जाऊदी नको तर ध्यानात ठेवा तुम्ही हुशार आहे याला खोटं बी ओळखू शकता याला लाख बी म्हणू शकता याला नाही बी म्हणू शकता स्वप्नात नव्हतं आणि होतो का नव्हते प्रपंच नाही मंडपावर पाऊस पडायला लागलेलं काढले तिथं पावसात पडत भिजत नाही पाऊस नाही कुठं मंडप त्याच्यावर पाऊस पडल्याला चित्र काढलं का चित्र काढलं ते भिजायला लागलं का नाही हा भिजायचं नाही आणि पाऊस का आणि ते घाम तुम्ही पाणी प्याता नाही मग खोट आहे का नाही नाही हा दिसून नाही का दिसून नाही आणि हे बी दिसून नाही प्रपंच हा नाही जाणार समूळ मिथ्या दिसू द्या प्रपंच दिसून नाही का दिसू द्या नाही समजा आणि आठवत होत नाही प्रपंच नाही जाना एका काळावरती झाली मी माझे हरपण विषयाचं या बोली मग अशा तर मोकळं होतो कोणी मुक्त होतो कोणी आपल्या आपण आपुली आपण
बंधने का भ्रांती भ्रांती आहे तिथं पाऊस पडायला हिरवगार आहे का नाही नाही भ्रांती आहे नाही तिथं दिसलं द्या दिसलं मग काय मस्त दिस आहे तिकडे पण खरं नाही खरं नाही खरं नाही दिसत नाही का खरं नाही खरं नाही खरं नाही दिसत पण नसत म्हणून जग फस्त काय दिसत पण नसतं पण पण नसतं नसतं पण नसत म्हणून जग फस्त म्हणून जग फसत मग मनुष्य देहात असं ध्यानात घेता येत मनुष्य देह साधू संतांचे बोलणे वेगळेच आहेत. पण वाचेच नाही ना घुसरत करते नसतं कुसावल्या काय घुसावल्या का भारी भारी किमतीचे वस्तू वस्त्र केवढ्याच हे केवढ्याच केवढ्या केवढ्या भारी भारी आहे ना कानातलं नाकातलं अंगावरच पायातलं लय भारी भर आणि त्याच्यानं भारी भरलं मग देवाकडे गेलं नाही देवाच्या घरावर गेलो गोठ्यात गेलो काय देवाच्या जोरावर गेलं पण देवाच्या जोरावर एकाच खाय आणि एकाची गाय नाच नाही ती सांगावी म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगते की देवाचं नाव घ्यायचं ते तर सोपं आहे ना मग आपण चित्त जरा वाटावर येईल तर तुमच्यानं वाटावरच येत नाही तुम्हीच येले आणि तुमचं मन कुठं शान आहे का शाळात घातलं कॉलेजात घातलं कुठं घातलं ते बघायचं नाही का बेट्या लाज नाही का तुम्हाला हे विनाकारण दुसऱ्या देशातल्या लोकांनी तुला जिंकलं बघ असं रीतीनं देवाचं नाव घ्या चांगलं मग वैकुंठ वैकुंठात सुद्धा अशा प्रकारची खरी शिकवण नाही खरी शिकवण म्हणजे तुम्ही हे नाही आणि जग नाही काय पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी
का ते हरिच कोणीच्या पोटा नाही तर पोराच्या पोटाला लावूस तर मी देव पाहावयाची गेलो तुम्ही असं नाही तुम्ही हागत असतान काय बिड्या ओढीत असतान काय करीत असतान पण तुम्ही नामस्मरण करा मग काय मग कंठे डॅडीला कृष्ण देवाचं नाव घेतलं आणि मनात बी घेतलं दुहेरी काय रात्रंदिवस दुहेरी म्हणजे रात्रंदिवस दिवसाची आधार पडल्यावर मी पूजेत पडल्यावर देवाचं नाव कुठे घेतलं बिन मनात त्या बाय पाहू बर मग शरीर राहत का मन राहत राम झाले मन राम झाले राम झाले मग तुमचं मन वासना धरीन का राम होईल हे कोणाच्या महाराजाच्या पायाकडे आणि त्याला काही द्यायला मग तुम्ही देवाचं नाव घ्या आणि देवाचं नाव घेतल्यावर मन देव होईल म्हणून महाराज सांगतात आपल्याला कंटिन्यूचा कृष्ण म्हणे अवघा देणे प्रकाश काला वाटो एक तुकाराम महाराज काय म्हणते एकमेकांना काना वाट म्हणजे कोणला म्हणजे ऐकायला आले त्याला का त्याच्या मागा लागायचं मग ते काला ऐकायला आलं का खायला आलं नाही नाही तसं काय नाही कोणी कोणी खायला खायला बी भेटलं येऊ केलं पण काला ऐकायला आले काला वाटू आणि काय करू एकमेकाला सांगू कर्नाटक मला नाही सांगताय बाबा मला दारू प्यायला जाय दारू प्यायला की खायला जाय पण सांग मोठे बसलेले असतात त्याला बी कापलं तर यायला बी कापलं बसल्या बसल्या इकडं आगाव इकडं काला वाटू एक का वैष्णवनी का मग ते ऐकत असलं तर सांगायला काहीच हरकत नाही ते ऐकत असले कुठे सांगा आणि हेच सांगा दुसरं बोलूच नका दुसरं सगळे कनेक्शन जोडू नका बर का नाही तर हॅलो 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 ते म्हणे मी आलो आता येतो आता येतो वा रे वा तो किती आलो
हॅलो 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 म्हणून साधू संतात त्या संकटी देवाचा दादा ज्ञानासाठी राखडा हरिपाठ घेता समजून घेता ओळखून घेता मग काय होत ओळखलेला आणि हरी म्हणायचं तर समजून म्हणायचं हरी काय कोण आहे हरी क्या आहे हरी मग हे तुकम संसारम हरती हरी हा हरी कोण ते उघडलाय बरोबर भूत पळते का पुनस्ते तर सूर्य उगवल्याबरोबर आधार जातो गण आणि भूत नसते नसतं तर ते म्हणून काय तस देव प्रणाल्यावर काय होत जगत नाही जगत काही करत नाही खोटच असत तस तुम्हाला बी कळत आहे कारण जाग झाल्यावर स्वप्न राहते का स्वप्नाचे भाकरी राहते का राखतली राहते बर एखादा माणूस नेल्यावर सावडायला गेली तरी राख राखी आणि स्वप्न गेल्यावर राखी का स्वप्न स्वप्नाची राख घेणार नसत स्वप्न राहत नाही ना काही खाली मग नसत ते दिसत पण नसत प्रपंच दिसत असतो पण ओळखीला की राहतच नसतो असं सगळ्याने म्हणून काला वाटू एकमेका ते ऐकत असले ते ऐका त्याने टपाले गंध लावले त्याचा नाही बर का हा जमले का नाही मग आता त्याने गंध नाही लावले त्याच जमलं का नाही रे बाप्पा देवाचं नाव घेतलं की जमलं असत काय देवाचं नाव घेतलं जमतच असते नाम आठविता रोटी सोनियाचा दिन आजी अमृत पाहिला काय नाम आठविता नुसतं चांगला जीवच आहे का अरे मरत नाही नुसतं सोन्याचा जीवच आहे का मरत नाही रे कधी संताच्या संधी साधू संत सांगितले त्याच्या सांगण्याप्रमाणे आपण टिका संतांच्या संगती म्हणून मार्गगती 11वा श्रीपदी तर म्हणून महाराज सांगतात आपल्याला आता तुम्हाला भुका लागल्या का मला तुम्हाला ऐकावं वाटते पण मला सांगावं महाराज सांगते की कंटी द्यायला कृष्ण म्हणे अवघाड्याने काढावा तू एकमेका आपण सगळेच नाम घ्या मनातून घ्या आणि तोंडाने बी घ्याचा तोंडाने नाही घेतलं मनातले मनात घ्या मग मन शरीरात होणार नाही मग राम मनाच्या खालीचे राम कुठं पळून गेला का नाही तुमचे मन दिसत का नाही
लांबी दिसत नाही. आदर्शम भाव रूपम च सर्वम येतात चिदात्मकम. आदर्श आहे आणि अभाव रूप नाही. भावरूपी मग वाजेचं पोर नाव आहे नसतं. नाव आहे नुसतं नाव. पोरग आहे का ते? नाही तर हाताचे केस नाव आहे. नाव तर प्रपंच हा नाही जाणार आणि खरा नाका मानू काचया सत्य मानिया दादा हे तर देवाचं नाव घ्या आणि देवाला शरण जा. मग देव म्हणे तू कमून आला रे? अरे तू तर देवच. ते म्हणे "च्या मायाला तसं करावं." आता ह्या माणसाला चरण जावं का देवाला? हे देव तर आगाव दिसतो बाबा. ते म्हणतो तू दे आणि हे माणसं म्हणते तू देव. कोणे देव. कोण्या गावचा? स्वतः तुझा. देव सांगतो ना याला आणि देव सांगतो याला. दोघ सांगते तुम्ही मला. मग देवाला शरण जावं का नाही? जाऊ का नाही? तुकाराम महाराज म्हणते नारायणाला शरण घेणारे. अरे नारायणाला शरण गेल्यावर प्रपंच दिसत नाही. नारायण तू नारायण तुझ्या लक्षात येत. म्हणून कंठी घ्यायला कृष्ण म्हणे अवघाट्याने प्रकाश. अवघाट्यात काय जगत नाही देवाची. अवघाट्याने आणि असं समजून गाला वाटू एक देवाला म्हणे तुझं हे नाही. वाकडं लावू त्याला. त्या थोबाडे काय जेवण बसला. तुला हे नाही. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकांना म्हणजे वैकुंठित व्हायचे नाही. स्वर्गात नाहीत नाही. जन्नत में तुम यायचे नाही खुदा. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संग्रम वाकुलिया उत्तम लोका ब्रह्मादिका तुका म्हणे भूमंडळी बलवान का कुत्र्यावाने पिल्ले अंडे पिल्ले देणार. बलवान बलवान किती पोरं येतो मला. एक याला योग्य धर्म एकच पोरे काय. एक फजिती करायला लागलो. जोर झाले होत त्या
त्याच्या करा कामाने भूमंडळी आम्ही बळी गाडी म्हणून नामस्मरण करा या नरते हाताने याची घडी येते ही घडी देवाची भजन याची देवाची भजन घडी देवाची देवाचं भजन या देहात होत रणकी चणकीच्या सुद्धा होत मोकळी असते ना ती कोण्या देहात जास्त करता येत कोणाला देवाशिवाय ते नाही देव आहे याचे तेही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान आता जे ज्ञान आहे जगाचं ते खोट आहे स्वप्नासारखं हो संसारी काहीतरी राखा करी ते तुला करुणा करी मग देवाची तुमच्यावर कृपा नाही का सगळ्यावर देवाची कृपा आहे असं साधू संत बरोबर सांगतात म्हणून तुमच्यावर फक्त तोड करून कम बसला देवाची तुझ्यावर काय कृपा म्हणून देव तुला तू देवाचं नाव घे देवाचा सहवास कर जिजा म्हणजे काय होईल तुला प्रपंच नाही कळत तुला कळ की सगळ्यांना माणूस नाही काही कशाचा राख नाही रांगोळ नाही काहीच नाही प्रपंच हा नाही जाणार हा नाही जाणार चित्र काढले नाही जाणार काय पण चित्र खरे नाही जाणार असं साधू संत आपल्याला सांगते मग आता काल्याचं कसं करायचं लहानानं काला आणि आणून ठेवायला पाहिजे इथं ठेवायला पाहिजे ते काही धरण रुमाल याच्यात टाका ना हो टाकतो तिकडे देऊन टाकलं हे बी तुमच्या हाताने हाताने माया पाया आणि